तर सोनू शाळेतनं आली आणि तिनं शाळेचे कपडे काढले तर घड्या मारून ठेवत्या. चल, गरम होते घरात, थांबू वाटत नाही. झालं माझं सगळं काम बघा. इकडं कपडे वगैरे सुकायला टाकले, धुवून पण झाली. उशी घे ना, बिना कवरची आहे ना ती घे. चाललो आता आंब्याखाली आम्ही, लय गरम होतं. तर इकडे येऊन बसलोच होतो नुकतंच, तोपर्यंत ना खालच्या त्या मावशी आल्या आणि त्या बोलत होते की मला ड्रेस वगैरे टाचून दे. तर ते टाचायला गेले आणि त्यांच्यासंग बोलत बसली. तर टाईम आता किती झाला आहे बघा, 12:30 झाले. त्या म्हणजे मी सोनूला घेऊन 11 वाजता शाळेतनं आले. 11:10 किंवा 11:15 आम्ही घरातच असत. तिथून पुढे येऊन बसलो इथं, नुकतंच येऊन पडली होती मी, तोपर्यंत त्या आल्या आणि ते कपडे शिवत मग बोलत बसलो आणि त्या लय उशीर बसल्या, त्यामुळे थोडाच टायमिंग झाला. इकडे सोनू अभ्यास करत होती, तिचा अभ्यास झाला आहे आणि आता बसले खेळत. का करते तर चला, आणि व्हिडिओला सुरुवात केली ना वारा सुटते आणि मग माझा आवाज येत नाही, वाऱ्याचाच आवाज जास्त येतो. तर चला, असं म्हणलं ब्लॉगला सुरुवात करावी. आणि तुम्ही ना कालच्या ब्लॉगला खूप सारे कमेंट केले होते की बड्डे विश वगैरे केलं होतं. अरे यार, एक झोप काढली ना, आता म्हणलं चला पोटाचं बघूया. कारण आता मागच्या 2-3 महिन्यात इतकं ही झालं आहे का नाही, म्हणजे काम करण्याच्या नंतर मी जेवत नव्हते ना. एकदा जर आपली आतडी किंवा आपली खोस मिळली का नाही, म्हणजे खाल्लं नाही आपण की नंतर आपल्याला भूक लागत नाही. माझं असंच झालं. ही ड्रेस मला टाईट होतो, तुम्ही मागचे ब्लॉग बघितला असेल. हे सगळं मला ढिलं व्हायला लागलं या. इतकी बेकार अवस्था मी माझी करून घेतली फक्त कामामुळं. म्हणजे कामच कंटिन्यू कामच करायची, खात काही नव्हती. घरातलं करायचं, रानातलं करायचं, ही चवा शाळेत जात होती. म्हणजे मला ना खायला टायमिंगच भेटत नव्हता. आणि ज्यावेळेस टायमिंग भेटायचा त्यावेळेस मी दमून गेलेली असायची आणि तेव्हा मी पाणी पिलेलं असायचं पोट भरून. त्यामुळे त्या अनाकडे मला बघू वाटत नव्हतं. पण आता मला कुठेतरी पश्चाताप व्हायला लागला, कारण मला पहिलं स्टार्टिंगचे दिवस आठवायला लागलं. तेव्हा जी माझी हालत होती ना, सतत डोकं दुखणं किंवा चिडचिड होणं, ती गोष्ट नाही चुकीची, तरी पण ती मला चुकीची दिसते. मग मला लय राग येतो आणि समोरच्याला रागात 2 तडा कधी वाटतं. असं चाललंय माझं. त्यामुळे आता म्हणलं थोडंसं काम गेलं उडत तिकडे, जाऊ दे, खड्ड्यात किती जरी केलं तरी आपल्याला कोणी म्हणत नाही केलं. आणि सगळी माझी अवस्था खरं सांगते रानातल्यामुळे झाली. मी सकाळची उठायची नाही तेव्हा मी चुलीवर स्वयंपाक करायची, डायरेक्ट रान गाठायची मी, आणि तिथनं यायची तेव्हा मी लय कंटाळलेली असायची, तुम्हाला माहिती आहे. खायची पाणी प्यायची, मग भांडी वगैरे पडलेली असायची, भांडी करायला जायची, तिथनं यायची, मग सोनूची आंघोळ वगैरे राहिली असायची, ती करूसपर्यंत 2 कधी वाजायचे कळत नव्हते. आणि तेव्हा ऊन पण नव्हतं ना, असेल बहुतेक ऊन असेल ऊन कसं नव्हतं. पण म्हणजे मी लय कामाच्यामुळं माझं वाटोळ करून घेतलं, पण त्याच्यामुळे बदलत मला ना फक्त आणि फक्त त्रास भेटला आहे. त्यामुळे आता मी खाऊन पिऊन राहणार आहे. गेलं काम उडत, मी कामाचं टेन्शन घेणार नाही आता. चला आता जेवायला घेते, तिकडे जाते, इथं काही दम निघणार नाही. इथं काही दम निघणार नाही, त्यामुळे तिकडे घेऊन जाते. पाणी घेतलं? गुडघा दुखतो तुझा? कुठे घेतलंय पाणी भाऊ? मोठीवाली बॉटल घेतली का? बाया तेवढी कोणाला पुरायची? हा ना, आम्ही कुठं जायचं? मला बघा आपापलं बघते सगळी, आणि मी अशी ऐकते की मी सगळ्यांचा विचार करते की बाबा नो, हाच फरक आहे. आणि म्हणून माझी अवस्था ही आहे. जी माणूस ना फक्त स्वतःचा विचार करतो ना, ती माणूस खरंच लय वेगळा असतं, आणि तरी पण ती दुनियाच्या नजरेत चांगलं असतं. आणि मी सगळ्यांचा विचार करून मी सगळ्याच्या नजरेत वाईट आहे. ज्याचे त्याचे बघण्याचा नजर वेगळा असतो, काय करणार. आणि मला फक्त चटणी खाऊ वाटते, दुसरं काहीच खाऊ वाटतं ना. सोनं जरी दिलं ना तरी मला ते नको वाटतं. त्यांना ढोबळी मिरची केली ना, ती चांगली झाली तरी पण मला ती खाण्याची सवय नाही, असं झालं आहे माझं. आणि आवडती गोष्ट भाकरी असून सुद्धा मी भाकरी खात नाही. ह्याच्या आधी ना मी भाकरीसाठी तरसायची की मला भाकरी खायची, कारण आमच्या घरी ना 2 टाईम म्हणले तरी चपाती पण त्याची भाकरी बनत नाही. मी भाकरीसाठी तरसायची की मला भाकरी खायची, आणि ज्या दिवशी भाकरी असेल ना मी लय जेवायची. खरं सांगते, मी भरपूर जेवत होते. पण आता भाकरी आहे 2 आठवडे झाला आम्ही फक्त कंटिन्यू भाकरी खातो 2 टाईम, तरीसुद्धा मला भाकरीकडे बघू पण नाही वाटत. काय झालंय मला काय सांगू. घासून ठेवलाय वर. आता बॉटल घेतली का? अजून एक घ्यायची का सोने? आणि लेकरं जेव काढते ते वेगळंच. चल, तुला काय घ्यायचंय? अंगालाच घ्यायचंय प्यायला.
मी एक घेते, तू दरवाजा लावून ये फक्त. चला आता तिकडे जाते. तर आता आलो इकडं आणि ना जर वेळेस जून महिन्यात म्हणजे पहिल्या दिवशी शाळा भरते ना पोरांची, त्यावेळेस ओलं ओलं असतं म्हणजे पाऊस पडलेलाच असं असतं. आणि ह्या वेळेस बघा आज तारीख किती आहे आणि काय आहे, आमच्याकडे तर कुठं कुठंच असं हिरवं उगवलं, दुसरीकडे जरा जास्त हिरवळ झाली. पण आमच्याकडं अख्ख्या उन्हाळ्यात फक्त 2 पाऊस झाले तर का नाही, बाकी झिरझिर म्हणजे ते जमीन पण ओली झाली नव्हती असं झालेलं आहे. पाणी मारले ते जास्त ओलं होतं या. आणि ह्या वेळेस खरंच दोंड्याचा महिना आला का नाही, दुष्काळ येतो म्हणते का नाही, तसंच आहे. अजून पावसाचा पत्त्या नाही आहे. जर वेळेस माणसं पेराय सुरुवात करते ती, यावेळेस काहीच नाही. 2 पाऊस पडले अख्ख्या उन्हाळ्यात म्हणजे 2-3 महिन्यात फक्त 2 पाऊस. त्यानं काय होतंय, पाणी पण व्हायला नव्हतं, कारण जमिनीत इतकी तापली तर पाणी काय होणार आहे, सगळं पाणी जमिनीतच शोषून गेलेलं आहे. पण असं वाटतं ना पाऊस पडायला पाहिजे बाबांनो, कारण ना अजून जून महिन्यात आम्हाला इकडे झाडाखाली बसायला यावं लागतं. म्हणजे विचार करा, जर वेळेस जून महिन्यात झिरझिर चालू असतं, घराच्या बाहेर निघा येत नाही जून जुलैमध्ये. आता तर जूनची अर्धा गेला, फक्त 15 दिवस राहिले जूनचं तरी नाही. मागच्या वेळेस ना असेल बघा ब्लॉग, ओलं होतं आहे. आम्ही रूम बघायला गेलेलो, आता आम्ही एक रूम घेतलेली, म्हणजे त्याचं काम वगैरे सुरू होतं. तो ब्लॉग आहे पहिल्या दिवशीचा. आणि आत्ताचे दिवस बघा. तुझी शाळा होती ना, त्याच्यावरती रूम नव्हती का, वरच्या मजल्यावर बघितलेली. नाही आठवत तिला. असं जाऊ, चला जेवण करते आणि भेटते. बघा लय डोकं दुखतंय माझं, हे इतकं दुखतं ना खरंच. मायग्रेनचा त्रास ज्याला आहे ना नसू नाही, कारण असला रडवतो ना असं नको वाटतं. इतकं डोकं दुखतं, मेंदू दुखतो पाग, मेंदू असं उठलं तरी चक्कर येते. हां ओके चला जेवतो आणि मग भेटते तुम्हाला. तू काय खाणार आहेस? बस. आणि लय दिवसातनं झोपली या दुपारची है ना, लय भारी वाटतंय पण झोपून. कशाने गुडघा दुखतो, लागलंय का, पडली का? मग काय ना काय कुठं नसतं सारखं. इथं आलं ना नुसतं खेळायचं, झोका झोका झोका. आता इथं भांडी-कुंडी खेळत होती बघा आणि इथनं उठून गेली. आणि ही ती बाटली ना बर्फ झालेला म्हणून आम्ही कापलेली आणि तिनं ती खेळायला घेतली. यात ती पाणी भरून ठेवती आणि टोपान असं असल्यामुळं ना पाणी भरल्यावर ती काही ठरत नाही, म्हणजे ती पडतं सारखं सारखं. तर तिनं तिला काय जुगाड केलाय बघा, कडन अशी माती लावली जेणेकरून त्याला सपोर्ट भेटावा आणि बाटली कळू नये. हिचं डोकं. आणि ह्याच्या आधी ह्याने खेळत होते बरं का पोरं, पण ते उभं राहत नव्हती म्हणून त्यांनी ते फेकून दिली, गाडी खाली चिरडवली. एवढं हाल केलं तिचं. आणि आज हिनं त्याचा असा वापर केला, म्हणजे त्याला चिक्कल वगैरे लावला. बघा ह्याच्यात त्याला मी पाणी प्यायला दिलेलं, तर ती पाणी तिनं थोडंसं प्यायलं, तर चिक्कल केला आणि त्या चिखलाचं इथं लावून ठेवलं. अशा असते तर पोरी लेडीज ज्या फक्त ॲडजस्टमेंट करू शकते ते असं. आणि हा तिचा संसार. इकडे बघा, मी तिला भांडी खेळायला येत नाही, कारण तिला एकदा भांडे कुंड्याचा नाद लागला ना तिचा अभ्यासाकडे लक्ष जात नाही. मग असं पण अख्खा उन्हाळ्याभर तिनं लई एन्जॉय केलं या, इतकी खेळली ना तुम्हाला काय सांगू. तर हा तिचा संसार बघा. आईस्क्रीम आम्ही इथं बसून खाल्लं, त्याच्या काड्या गोळ्या केल्यात. सुनेची डबी पण कुठनं आणली हां मोकळीच पण कुठनं आणली काय माहिती. कॉलगेटचं छोटं टोपण आहे ती हाया. तिकडे एक सीताफळ घेतलंय, तिकडे आंब्याची ढाळी तुटलेली ती घेतली या. आणि इकडे काय दगड अजून काय संसार म्हणून म्हणलेत. ही काय बेड का म्हणजे बघा ना लहानपणापासूनच ना बायांना संसाराची आवड असते किंवा पोरींना संसाराची आवड असते. आणि जेव्हा खरं संसार करायची वेळ येते ना तेव्हा ते त्रास बघून वाटते की नको बाबा न कशाला म्हणजे ह्याच्यात गुंतली मी किंवा लग्न वगैरे केलं. असं होतं, असं घडलेलं आहे. मी स्वतः उदाहरण आहे त्याचं म्हणून सांगते, कारण मला पण ना प्रचंड भांडीकोंडी खेळायचा नाद होता. माझी मम्मी तर इतकी वरडायची, म्हणायची मी ती लहान तर आहे सोनू खरंच लहान आहे, आता ती लहान वयात खेळते. मी तर अक्षरशः 34 जास्तपर्यंत भांडीकोंडी खेळली. माझी स्टोरी तर लय वेगळी. आणि मला ओरडायची घरची की सारखी भांडीकोंडी. आणि असं ती
मी घरातच मांडायचे, कोपऱ्यात भांडी मांडून ठेवायची, कोणी मोडलेली मला चालत नव्हती. म्हणजे मला पण नाद होता तसाच, हिला पण आहे. पण मी म्हणते की नको, कारण एकदा त्या गोष्टीचा नाद लागला ना आपण त्यातले अडकत जातो, म्हणून मी तिला जास्त देत नाही. आणि असं पण उन्हाळ्याभर ना तिनं घरात कसलीच नव्हती ती, सारखं खेळणं. आम्ही इथंच असायचो. आम्ही जर मी श्रेयस इथं जरी बघत बसलो ना फोन, तरी ही कुठं खेळायला जायची ना. दिवसभर मातीत चिखल पाणी, वावरात भिजवायला गेले का तिकडं जा, पाण्यात भिजा. म्हणजे लई एन्जॉय केला ह्यावेळेस तिनं. आणि तिला एक गोष्ट चांगली सगळ्यात आधी सांगते की ह्या उन्हाळ्यात आजारी बिजारी पडणं झालं नाही. तर प्रत्येक उन्हाळ्यात इतक्या आजारी पडते ना, उलट्या होत्या त्या, सगळं होतं तिला. पण हा उन्हाळा खरंच लय भारी गेला आहे, इतकं कडक ऊन असून सुद्धा. आणि म्हणजे आम्ही घरात थांबलो नाही बरं का. जर वेळेस कसं आम्ही घरातच असायचो, किती जरी धग लागली तरी पण गुदमरून त्यातच मरायचं. पण इकडे येत नव्हतं कारण भीती म्हणतात ना जाच, त्या गोष्टींना आम्ही इथे येत नव्हतो. पण ह्या वेळेस ना यायचो, तरी पण मध्यंतरीला कंट्रोल केलेलं की इथे यायचं नाही. पण नाही सहन होते, इतकी उष्णता होती, इतकं गरम होत होतं, त्यात राहणं शक्यच नव्हतं. म्हणून आम्ही इकडे यायला लागलो. आणि त्याचं आज कुठंतरी चांगलं म्हणून सोनं आजारी नाही पडले, नाही तर जोर वेळेस तिला लई त्रास होतो. डोक्यात अक्षरशः इतक्या पोळ्या येते, तिला डोक्यात कंगवा पण नाही फिरवा येत. कारण कंगवा जर लागला ना तर त्या पोळ्या फुटायच्या आणि इतकी त्याची आग उठायची ना, ती रडायची, रडत अशी खाजवायची. असं चला आता आम्ही चाललो घरी, कारण भरपूर टाईम झाला आहे. आता घरात थोडं बघितलं, स्वयंपाकाची तयारी करायला पाहिजे. आता 5 वाजले, सॉरी. ओके चला, आता 5 नाही वाजले बरं का, 4 वाजले, त्या 4:15 झाले त्या. तर आता ही सगळा बोजा बिस्तारा घरी नेतो. घरात तर सगळं स्वच्छच आहे. असून पप्पा 9 वाजता कामाला गेलेत ना, त्यामुळे त्यांनी माझं भरपूर सारं काम केलं. मी भांडी घासत तोपर्यंत त्यांनी झाडून वगैरे काढलेलं आहे. म्हणजे मदत करतात मला त्या सगळ्या गोष्टीत. आणि असं जर मी आजारी असेल किंवा मला काही दुखणं आलं तर हमखास करतात मला. तर त्यांनी मला मदत केलेली. थोडंसं पाणी भरू लागलं, आता मला भरायचं, पण कपडे धुवायला त्यांनी काळजी वगैरे भरून ठेवलेलं. मी फक्त उचलून वतल्या होत्या. सोनूचं थोडंफार आवडलं असं, तिला सोडाय पण जाणार होतं, पण अचानक मॅडमचं मेसेज आला की थोडीशी उशिरानं शाळा आहे, त्यामुळे मग मला जावं लागलं. तर ती आज जाणार होतं तिला सोडायला. मी व्हिडिओ चालू केला का हवा येते. जाऊया. चप्पल घाल तू पहिल्यांदा, पाय भासतं. तर ते डिकीतलं सामान नाही, पुढच्या बॉटल भरती आणि पाटी घेऊन जा. हे बघा, या शेंगांना आता वेल केला इथं असं मंडप अजून वर टाकायचं आहे, पण थोडंसं वर जाऊ दे म्हणलं आणि मग टाकावं. नाहीतर सगळं ना इकडे ह्या रोपांवरती आलं होतं. गुलाबाच्या ह्याच्या अजून आलं आज इकडेच वाढते वाटतं. ह्याला बांधते नंतर ना. इथं आल्यानंतर असला मस्त वास येतोय का नाही ह्याचा. अगं वडू नको, चल. अगं राहू दे. आणि सुकून जाते फुलं. आता ह्याला देवाला दिसतोपर्यंत राहतात की नाही काय माहिती. चला. कशी झाडं ग तोंड पडली ती झाडांची, पाणी नाही तर. हे बघा, घर तर आहे व्यवस्थित. तुझ्या शाळेवर स्लॅब आहे, आपल्या इथं कसलं स्लॅब आहे दिसतंय का? चारी बाजून स्लॅब आहे. सिमेंटचं घर आहे ना ते, सिमेंटची शाळा आहे ना. इथं आहे का आपल्या इथं?
मग गरम होणारच ना. तर पंखा पण लागत नाही, एवढं छान आहे. हवा येते आत. काय करायचं? आज शाळेत त्यांच्या तिथे ना काम चालू आहे शाळेत तिथं, आणि जेसीबी वगैरे आहे. तर दिशेने म्हणजे नाही तिथं दिसत. ओढा आहे ना, आणि तिथंच वरती शाळा असल्यास आहे. जेसीबीच आहे ना ते. दिसलं आहे की ती झाडं तोडायचं काय. जेसीबीच म्हणते. तर लय भीती वाटते शाळा पडते काय असं, पण त्यांना बाहेर काढलेली, कारण थोडा धक्का लागला तर ते पडू शकतं. त्याचं काय सांगता येते तेव्हा. लय भीती. तर चला असू द्यात, मी ब्लॉगचा एंड इथंच करते. आता काय पुढं कंटिन्यू करू नाही वाटणार. तर उद्याचा ब्लॉग सकाळपासून रुटीनचा वगैरे. हां बरं, उद्याचा ब्लॉग सकाळच्या रुटीनपासून घेईन, कारण आता सकाळच्या शाळा आहे ना. 30 जूनपर्यंत शाळेचं टायमिंग सकाळी 8 ते 11 असं काहीतरी आहे. तर मग तेव्हाच रुटीन थोडंसं घेईन. आजचा व्हिडिओ थांबवते. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. चला बाय बाय.